मागील भागात काव्याला पण खूप भूक लागल्यामुळे ती खात असते. ते खात असताना ती प्रेमाने सायली, साहिल आणि रोशनीकडे पाहत असते. खूप कमी वेळात ती सगळ्यांची लाडाची झाली होती. पण अचानक सिद्धार्थ इंडिया सोडून बाहेर जायचे म्हणत होते. तेव्हा काव्याला कुठेतरी वाईट वाटत होते. सिद्धार्थ बाहेर गेला की तिचे या घरात काय काम ना, हा विचार करून तिला खूप वाईट वाटत होते. आता सगळ्यांशी बोलून तिला खूप छान वाटत होते. त्यात आपला हिरो मात्र काम करत या सगळ्यांचे बोलणे ऐकत होता. काही वेळाने रोशनी, साहिल आणि सायली बाहेर निघून गेले. काव्याने एकदा सिद्धार्थकडे पाहिले तर तो त्याच्या कामात बिझी होता. तिने नाहीमध्ये मान हलवली आणि बेडवर आडवी झाली. पडल्या पडल्या तिला झोप लागली. सायली तिच्या रूममध्ये कपड्यांच्या घड्या करत गाणे गुणगुणत होती. तोच बाहेरून रोहित आला आणि त्याला सायलीचा आवाज ऐकू आला. त्याने इकडे तिकडे पाहिले तर समोर कोणीही नव्हते. तो हळूहळू तिच्या मागे जाऊन उभा राहिला. ती एवढी गुंग होती की रोहित तिच्या मागे उभा आहे हे पण तिला कळले नाही. त्याने हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले. तशी ती भानावर आली आणि मागे वळून पाहिले. तिचे डोळे फुटबॉलसारखे मोठे झाले होते. लाजून तिचा चेहरा लाल झाला होता. ती नजर इकडे तिकडे करत पाहत असते. रोहित मात्र हसत काही न बोलता तिथून निघून जातो. ती जाताच सायली प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवते आणि रोहितचा विचार करत बेडवर आडवी होते. कधीतरी तिचा डोळा लागतो. ती झोपली आहे हे बघून सिद्धार्थ पण लॅपटॉप बंद करून फ्रेश व्हायला जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो आणि तिच्या शेजारी आडवा होतो. तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारतो. त्याला खरं तर कळत नव्हते. तिच्यापासून लांब जायचे पण म्हणत होता आणि ती दिसली नाही की तिला पाहण्यासाठी त्याचा जीव कासावीस होत होता. काय वाटते, सिद्धार्थ काव्याला सोडून बाहेरच्या देशात जाईल का? आता पुढे. सकाळी सकाळी दोघं निवांत एकमेकांच्या मिठीत झोपलेले होते. लवकर उठणारा सिद्धार्थ आज शांत झोपलेला होता. तोच झोपेत काव्याने चुळबुळ केली आणि त्यामुळे सिद्धार्थला जाग आली. काव्या त्याच्या मिठीत अगदी लहान मुलांसारखी झोपलेली होती. सिद्धार्थ तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो. झोपमध्ये पण खूपच निरागस ती दिसत होती. तो पण खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. कारण कालपासून ती नाराज होती. त्याचे सिद्धार्थला वाईट वाटत होते. पण तो तसे काहीही जाणवू देणार नव्हता. न राहून त्याने तिच्या कपाळावर किस केले. एवढ्याने त्याचे मन भरले नाही. त्याने पुन्हा तिच्या दोन्ही गालावर किस केले. आता त्याचे लक्ष तिच्या ओठांकडे जाते. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार की तो स्वतः थांबतो. कारण ती झोपमध्ये होती. झोपमध्ये तो तिचा फायदा घेणार नव्हता. पण त्याने तिच्या कपाळावर, गालावर जेव्हा किस केला तेव्हाच आपल्या काव्याला जाग आली होती. पण ती मुद्दाम झोपायचं नाटक करत होती. सिद्धार्थ मात्र त्याच्या छोट्या बायकोकडे खूप प्रेमाने पाहत होता. झोपमध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. खूपच प्रेमाने तो तिच्याकडे पाहत होता. न राहून त्याने तिच्या ओठांवर हलकेच किस केले. त्याने किस करताच डोळे बंद असलेल्या काव्याला खूप आनंद झाला. पण तिचे डोळं बंद असल्यामुळे सिद्धार्थला कळत नव्हते. तसे तर याआधी सिद्धार्थ कधीच कोणत्या मुलीच्या एवढ्या जवळ गेला नव्हता किंवा त्याने कुणाला त्यांच्याजवळ पण येऊ दिले नव्हते. काव्या ही त्याच्या आयुष्यातली पहिलीच अशी व्यक्ती होती की सिद्धार्थ तिच्या जवळही जात होता आणि तिला जवळही येऊ देत होता. झोपेचं नाटक करणारी काव्या मनातून आनंदी होती. पण तिला जसे आठवते की सिद्धार्थ तिला सोडून बाहेरच्या देशात जाणार आहे, तशी ती मनातच दुःखी होते. तिला मनापासून वाटत होते की सिद्धार्थने तिच्याजवळ राहावे, तिला सोडून कुठेही जाऊ नये. तसे तर लग्न झाल्यापासून तिने सिद्धार्थला मनापासून नवरा म्हणून स्वीकारले होते. ती मनातच बोलते, अहो तुम्ही ना
कसे आहात मला कळतच नाही. सिद्धार्थ हळूच उठून फ्रेश व्हायला निघून जातो. फ्रेश होऊन बाहेर येतो आणि वर्कआउट करायला जातो. तो जाताच काव्या पण उठून बसते. एक दीर्घ श्वास घेऊन सगळे विचार बाजूला सारत ती पण फ्रेश व्हायला जाते. फ्रेश होऊन ती खाली जाते आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला घेते. तोच एक एक करून सगळे नाश्त्यासाठी येतात. सिद्धार्थ पण आला होता. त्याला खरं तर काव्याला पाहायचे होते, पण ती आहे की किचनमधून बाहेर यायचे नावच घेत नव्हती. ती बाहेर येत नाहीये हे बघून तो रागातच त्याचाच नाश्ता करत असतो. त्यांचा नाश्ता झाल्यानंतर तो उठून उभा राहत आईला सांगतो, आई, मी आणि काव्या आज कॉलेजला जातोय. काव्याचे झाले असेल तर तिला आवरायला सांग. एवढं बोलून तो त्यांच्या रूममध्ये निघून जातो. खरं तर सिद्धार्थ एवढ्या जोराने आईंना सांगत होता की त्यांचे बोलणे काव्याला किचनमध्ये ऐकू आले होते. आई तिला आवाज देतात. काव्या किचनमधून बाहेर येते. काव्या, तुला सिद्धार्थसोबत कॉलेजला जायचे आहे. त्याने तुला आवरायला सांगितले. हो आई. एवढं बोलून ती रूममध्ये जातच होती की आईने तिला आवाज देऊन थांबवले. काव्या, आधी नाश्ता करून घे, मग जा. कॉलेजमध्ये किती वेळ लागेल सांगता येणार नाही. आई तिचा हात पकडून तिला डायनिंग टेबलला बसवतात आणि प्लेट तिच्यासमोर ठेवतात. काव्या पटापट नाश्ता करत असते. अगं हळू. सिद्धार्थला घाबरून एवढ्या पटापट नाश्ता करत असशील तर मी सांगते त्याला. नाही आई, काव्या बोलते आणि पटापट नाश्ता करायला लागते. नाश्ता झाल्यानंतर ती रूममध्ये जायला निघते तर सिद्धार्थ त्याचं आवरून तिला खाली येताना दिसतो. सिद्धार्थ तिच्याकडे पाहात, फक्त 10 मिनिट आहेत तुझ्याकडे. एवढं बोलून तो खाली निघून जातो. काव्या तर पळतच रूममध्ये येते आणि तिचं आवरते. आवरून झाल्यानंतर तिच्या डॉक्युमेंट्सची बॅग घेऊन ती पळतच खाली येते. सगळ्यांना बाय बोलून ती बाहेर येते. सिद्धार्थ कारमध्ये बसलेला होता. काव्या विद्यासागरला दिसताच ते कारचा दरवाजा ओपन करतात आणि काव्या आत बसते खरं, पण एकदा पण सिद्धार्थकडे ती पाहत नाही. सिद्धार्थ तिच्याकडे पाहतो तर ती खिडकीतून बाहेर पाहत असते. खरं तर काव्याला राहून राहून त्या सोनलची आठवण येत होती. यांचे आणि सोनलचे नाते काय असेल असे एकाना अनेक प्रश्न तिच्या मनात फिरत होते. तसे तिला वाटत होते की तिच्या खडूस नवऱ्याला सोनलबद्दल विचारावे, पण काव्या तसे काहीही करणार नव्हती. कारण तिचा नवरा कसा आहे तिला चांगलेच माहिती होते. खरं तर काव्या काही दिवसांमध्येच सिद्धार्थमध्ये गुंतली होती. सिद्धार्थने जरी बायको म्हणून तिचा स्वीकार केला नसला तरी काव्याने नवरा म्हणून त्याचा स्वीकार लग्नाच्या दिवशीच केला होता. त्यांच्याजवळ येण्याने, त्याच्या स्पर्शाने तिला सिद्धार्थ हवाहवासा वाटत होता. सिद्धार्थने तिला सोडून कुणालाही त्याच्याजवळ येऊ देऊ नये असे काव्याला वाटत होते. पण ऑफिसमध्ये सिद्धार्थ आणि सोनलला असे जवळ बघून काव्याला सिद्धार्थचा राग आला होता. त्यात त्याने सांगितले होते तो इंडिया सोडून बाहेरच्या देशात जाणार आहे. हे आठवताच काव्याचे डोळे पाणावतात. ती स्वतःला सावरत बाहेर पाहते. काही वेळाने त्यांची गाडी कॉलेजच्या गेटमधून आत येते. सिद्धार्थ खाली उतरतो आणि ती बसलेल्या बाजूने जाऊन कारचा दरवाजा ओपन करतो. दरवाजा ओपन होताच ती खाली उतरते. सिद्धार्थ पुढे तर ती त्याच्या मागे चालत होती, पण लक्ष मात्र भल्या मोठ्या कॉलेजकडे होते. तिच्या आयुष्यात आज ती एवढे मोठे कॉलेज पाहत होती. ते कॉलेज बघून तर ती चांगलीच घाबरली होती. सिद्धार्थ मध्येच थांबतो आणि मागे वळून तिच्याकडे पाहतो तर काव्या घाबरून इकडे तिकडे पाहत चालत असते. तिचे लक्ष नसल्यामुळे ती सिद्धार्थला धडकते. ती खाली पडणार की सिद्धार्थ तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो, पण ती त्यांच्या हातातून तिचा हात सोडवते. तिने असे करताच सिद्धार्थ एक रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकतो.
पण काही बोलत नाही. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि काव्याच्या समोर त्याचा हात पुढे केला. काव्या सिद्धार्थकडे तर एकदा त्याच्या हाताकडे पाहत होती. त्याने तिला डोळ्यानेच खुणावले, तुझा हात हातात दे म्हणून. काव्याला सिद्धार्थचा चांगलाच राग माहिती होता, त्यामुळे ती घाबरून त्याच्या हातात हात देते. ते दोघं चालतात खरं, तर सिद्धार्थ तिला अशा साईडने घेऊन जात होता की तिथे त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते. त्यामुळे कॉलेजमध्ये कुणाला काही माहिती नव्हते की सिद्धार्थ जहांगीरची बायको या कॉलेजला ॲडमिशन घेते म्हणून. ते दोघं ॲडमिशन रूममध्ये येतात. कॉलेजमध्ये आधीच कळवण्यात आले होते, सिद्धार्थ जहांगीर येत आहे. त्यामुळे सगळेच जणू तयारीतच होते. सिद्धार्थ आत येऊन चेअरवर बसला. काव्या त्याच्या बाजूला उभी होती. तिच्यासाठी सगळं काही नवीन होते. तोच सागरने काव्याचे डॉक्युमेंट्स दिले. सगळे डॉक्युमेंट्स चेक केल्यानंतर काव्याच्या नावाचा फॉर्म भरला गेला आणि फायनली तिची ॲडमिशन झाली. विचारीला तर काहीही माहिती नव्हते की पुढे जाऊन ती काय शिकणार आहे. तिच्या नवऱ्याने कोणत्या फॅकल्टीमध्ये तिचं ॲडमिशन केले हे पण विचारीला माहिती नव्हते. सिद्धार्थने त्या फॉर्मवर साईन केली. त्यानंतर तो उठून उभा राहिला आणि बाहेर निघून गेला. काव्या पण काहीही न बोलता बाहेर आली. सिद्धार्थने काव्याकडे पाहत विद्यासागरला सांगितले, तिला कॉलेजमध्ये कुठे काय आहे ते सगळं काही दाखवा आणि नंतर घरी सोडा. येस सर. विद्यासागरसोबतच सिद्धार्थ काहीही न बोलता निघून गेला. चला मॅम. विद्यासागरच्या आवाजाने काव्या भानावर आली. काव्या त्या दोघांसोबत चालत होती. कुठे काय आहे हे विद्यासागर सगळं काही तिला दाखवत होते. त्यात तिने साडी नेसलेली होती. काही मुलं मुली तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. खरं तर सिद्धार्थ आणि ती कॉलेजला आली तेव्हा ते वेगळ्या रस्त्याने आत आले. तिथे त्यांना कुणीही पाहिले नव्हते. पण आता ती कॉलेज पाहत असताना तिला बरेच स्टुडंट दिसले. त्यांनी घातलेले तोडके मोडके कपडे बघून काव्याने एक आवडा गिळला. त्या मुलांकडे बघून काव्या तर विचारच करत होती, यांनी माझी ॲडमिशन अशा कॉलेजला घेतली जिथे कुणीही चांगले कपडे घातलेले नाहीये. जशी काव्या सगळ्यांकडे गोंधळून पाहत होती तसेच कॉलेजमधील सगळेच तिच्याकडे पण गोंधळून पाहत होते. त्यात तिने साडी नेसलेली होती. ते बघून काही काही जण तिला चिडवत पण होते. विद्यासागर त्यांना काही बोलणार की काव्याने त्यांना थांबवले. उगाच पहिल्या दिवशी तिला वाद नको होता. चालत असताना एक दोन जणांचे बोलणे कानावर पडले. हे डाऊन मार्केट इथे काय करायला आली आहे, असे बरेच शब्द काव्याला लागत होते. ते ऐकून तिचे डोळे भरून आले. दादा, आपण घरी जाऊया, ती बारीक आवाजात विद्यासागरला म्हणाली. येस मॅम. आणि ते तिघंही घरी जायला निघाले. कॉलेजमध्ये सगळ्यांच्या समोर थांबवून ठेवलेले अश्रू गाडीत बसताच ते बाहेर पडले. काव्या हुदके देऊन रडायला लागली. पण विद्यासागरला कळणार नाही याची तिने काळजी घेतली. खूप वाईट वाटत होते तिला. ती विचारत असताना ते घरी पोचले. गाडी थांबून 5 मिनिट झाले तरी तिचे लक्ष नव्हते. मॅम, आपण पोचलो. विद्यासागरने आवाज दिला तशी ती भानावर आली आणि काही न बोलता आत निघून गेली. तिला खूप वाईट वाटत होते. कुणाजवळ जाऊन त्यांच्या कुशीत रडावेसे तिला वाटत होते. ती घरात कुणाशी काहीही न बोलता तिच्या रूममध्ये जाऊन बेडवर आडवी झाली आणि पुन्हा अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खरं तर ती तर वर आली तेव्हाच आईंना ती दिसली. आईंनी तिला आवाज पण दिलेला, पण काव्या तिच्याच विचारात असल्यामुळे तिला ऐकूच आले नाही. आई तिला पाहायला तिच्या रूममध्ये आल्या तर ती बेडवर झोपून रडताना त्यांना दिसली. त्यांना तिची काळजी वाटली म्हणून त्या काव्याजवळ आल्या. तिला आवाज दिला पण आताही तिचे लक्ष नव्हते. त्या बेडवर बसल्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्यांचा स्पर्श होताच काव्या उठून नीट बसली.
आई काही बोलणार त्याआधीच त्यांच्या मांडीवर डोकं टेकवून रडायला लागली. आई तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत, "बाळा काय झाले? अशी रडत का आहेस?" सिद्धार्थ काही बोलला का? ती काहीही बोलत नव्हती. "बाळा काय झाले आहे? हे तू सांगितले नाही तर मला कसे कळेल?" काव्या तिचे अश्रू पुसते आणि कॉलेजमध्ये त्या मुली तिला काय काय बोलल्या ते सगळं काही आईंना ती सांगते. ते ऐकून आईंना पण वाईट वाटते. "काव्या बाळा, तू आधी शांत हो. रडू नकोस. बाळा कोणी काहीही बोलले तरी लक्ष द्यायचे नाही. आपण तिथे शिक्षणासाठी जातोय, त्याकडे लक्ष द्यायचे." आई तिला समजावत होत्या. ती पण शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होती. "आणि काय गं, सिद्धार्थ आला होता ना तुझ्यासोबत?" "हो आई, आले होते. पण ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट झाली आणि ते निघून गेले." आईशी बोलल्यामुळे तिला खूप हलके हलके वाटत होते. "बरं चल, जास्त विचार करू नकोस. फ्रेश हो. मी मस्त कडक चहा ठेवते. ये खाली." एवढं बोलून आई निघून गेल्या. काव्या काही वेळ तिथेच विचार करत बसली. त्यानंतर ती फ्रेश व्हायला गेली. आरशात पाहत तिने चेहऱ्यावर पाणी मारले. फ्रेश होऊन ती बाहेर आली. ती रूममध्ये आली तेव्हा सिद्धार्थ CCTVमधून तिलाच पाहत होता, काय करते म्हणून. तिचा तो रडलेला चेहरा बघून त्याला वाईट वाटले. तिचं आवरून ती खाली निघून गेली. खाली आईंनी त्या दोघांसाठी मस्त चहा ठेवला होता. त्या दोघांनी मिळून चहा घेतला आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायला घेतली. आई आणि काव्याने मिळून स्वयंपाक केला. स्वयंपाक झाल्यानंतर त्या दोन्ही हॉलमध्ये येऊन बसल्या. कारण हॉलमध्ये साहिल, सायली, रोशनी त्यांच्या गप्पा चालू होत्या. काही वेळासाठी काव्या पण सगळं काही विसरून त्यांच्या गप्पांमध्ये रंगली. बराच वेळ गप्पा मारून ते सगळे जेवायला बसणार की सिद्धार्थ पण घरी लवकर आला. त्याला लवकर आलेलं बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले. पण त्यांना कोण सांगणार ना की तो त्याच्या छोट्या बायकोसाठी लवकर आला आहे म्हणून. आई त्याच्याकडे पाहत, "सिद्धार्थ फ्रेश हो आणि खाली ये. आपण सोबतच जेवण करूया." "हो आई." एवढं बोलून तो त्यांच्या रूममध्ये निघून गेला. काही वेळाने ते सगळे मिळून जेवायला बसले. आज जेवण करताना सगळे शांतच होते. काहीही बोलत नव्हते. शांतपणे जेवण करून सगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले. काव्या पण किचनचं सगळं काही आवरून रूममध्ये जायला निघाली. खरं तर तिची आज जायची इच्छाच नव्हती, पण जावे तर लागणारच होते. ती त्यांच्या रूममध्ये आली तर तिला समोर बेडवर बसून काम करणारा सिद्धार्थ दिसला. त्याला पण दरवाजाचा आवाज आला तर त्याने समोर पाहिले तर काव्या दरवाजात उभी होती. त्या दोघांची नजरानजर झाली तशी काव्याने गोंधळून तिची नजर खाली घेतली आणि पाठमोरी होऊन तिने दरवाजा बंद केला. सिद्धार्थकडे न पाहता तिने नाईट ड्रेस घेतला आणि वॉशरूममध्ये निघून गेली. चेंज करून ती बाहेर आली तरी सिद्धार्थ त्याचे काम करत होता. तिने नाहीमध्ये मान हलवली आणि तिचे बुक घेऊन ती बाहेर गॅलरीमध्ये जाऊन बसली. गॅलरीमध्ये आली होती खरं, पण तिचे लक्ष तर आतमध्ये असलेल्या सिद्धार्थकडे अडकलेले होते. कारण ते दोघं सकाळी कॉलेजमध्ये गेले होते तेव्हाच त्यांचे बोलणे झाले होते. त्यानंतर ते दोघं एका शब्दाने पण एकमेकांशी बोललेले नव्हते. ती उठून गॅलरीच्या दरवाजाजवळ आली आणि तिथून ती आत डोकावून सिद्धार्थकडे पाहू लागली. तो लॅपटॉपमध्ये पाहत त्याचे काम करत होता. तिला वाटत होते त्याचे तिच्याकडे लक्षच नाहीये, पण तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याचे लक्ष होते. "असे लपून बघण्यापेक्षा इथे माझ्या शेजारी येऊन बघ." त्याचा करारी आवाज आला. त्याचा आवाज ऐकून काव्या चांगलीच घाबरली. ती पुन्हा गॅलरीमध्ये जायला वळणार की त्याचा पुन्हा आवाज आला. "बराच उशीर झाला आहे, आत येऊन झोप. तू आत आली नाही तर मी तुला उचलून आत घेऊन येईल." त्याने तिला जवळजवळ धमकीच दिली. तिला माहिती होते तिचा नवरा किती हट्टी आहे. ती आत नाही गेली तर तो तिला उचलून आत घेऊन जाईल म्हणून. ती आत जाऊन बेडवर आडवी होते, पण त्याच्याकडे पाठ करून झोपते. तिला तसे बघून तो किंचित गालात हसतो.
त्याचे लॅपटॉप बंद करून तो लाईट बंद करून आडवा होतो. ती अजून पण पाठमोरी झोपलेली आहे हे बघून तो तिला मागूनच मिठी मारतो. त्याने अशी मिठी मारल्यामुळे काव्या डोळे बंद करून घेते. मनाशी ठरवते, आज काहीही झाले तरी मी यांच्याशी बोलणार नाही. असा विचार करत होतीस की तिच्या मानेवर त्याने फुंकर घातली आणि हळूच त्याचे ओठ पण टेकवले. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच तिचे हृदय तर जोराने पडायला लागले. बघूया पुढील भागात. काव्या किती वेळ सिद्धार्थसोबत बोलत नाही. तिला बोलके करण्यासाठी सिद्धार्थ रोमॅन्स करून तिला बोलके करेल का? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.